चला आपण सामना सुरू करूया आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय अनिल भाई पाटील साहेबांचे शुभ हस्ते महेशला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक नक्कीच ते डेडिकेट करतायत शाहिद खानला. नक्कीच खूप मोठं मन आहे शाहिद कुरेशीला. ते नक्कीच त्यांची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी डेडिकेट करतायत. बघा कोणी जेवलं नसेल तर जेवून घ्यायचं आहे कारण की जेवण पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यामुळे विनंती असेल कोणी जेवलं नसेल तर जेवून घ्या. चला आपण सामना सुरू करतोय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण जणू काय या फटकेचे चटके लागलेत. सीमा पार येतोय STGPL चौकार. क्या बात आहे. किरण शिंदे यांचे पिताश्री आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून शर्यत लागलीये चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि ती शर्यत जिंकली फिल्डरने आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद लागतोय. हा पहिला धक्का तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम पातवडे या टीमला रनआउटच्या स्वरूपात तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज झालाय बाद. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एक मोठी विकेट इथे पाहायला मिळाली. सूरज मैदानाच्या बाहेर होता. सूरज निकम याची खऱ्या अर्थानं आज आपल्याला फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते. आज मात्र कोणताही कारनामा न करता अर्थात छोटा कारनामा केलाय आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर येतात. नवीन मॅडल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. खेळाडू क्रमांक 3 भगवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊ मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. पुढचा बॉल सुरेख चेंडू भन्नाट वेगामध्ये हाताळलाय. इथे मात्र घेतला एसटी रक्षकाचा वेध आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. फलंदाज आपण पाहता एका बाजूला आहे सुशांत आणि एका बाजूला आहेत भगवान. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहता या अक्षय आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिला गेले तर बराच काळ बाहेर आणि इथे मात्र पंच सिद्धूजी गुरव साहेब यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा दर्शवला की अवांतर चेंडू आहे. एक डान्सिंग अंपायर म्हणून नक्कीच प्रसिद्धी आले नावा रुपयाला आलेले पंच आज आपल्याला या आपल्या मानाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात आणि त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय 30 दिशा आणि निकालही तोच येतोय. शैली सुद्धा तीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू अवांतर मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय. मोठा विकेट अर्थात मोठा मासा गळायला लागलाय. नाव आहे सुशांत हापे. मैदानाच्या बाहेर येतोय OUT DJ.
नंबर कार्य मोठा शिकारी. इथे मात्र गोलंदाज आहे शिकारी, कारण काय जाळं विणलं आणि 2 खेळाडूंना मात्र मैदानाच्या बाहेर धाडलेत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतात. खेळाडू क्रमांक 4 सचिन माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल फेस करतील गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीचा. पुढचा बॉल ते मात्र मिसलाय. ठोकाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणती चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3 सचिन माने आल्या पावले माघारी. धन्यवाद डीजे. तर नक्कीच डीजे करणचं कौतुक कराल की नाही. काय संगीत आहे, मराठमोळा संगीताच्या माध्यमातून आपल्या कानावरती पडतंय. नक्कीच सिद्धेश सर, तुमच्या माहितीसाठी त्यांना 5 वर्ष झालेत याच ग्राउंडवरती. ते नक्कीच हे मोनोपोली असते. डीजे राज यांची मोनोपोली आहे या ग्राउंडवरती. नक्कीच ज्याप्रमाणे आपण आमदार खासदार पाहतो 5-5 वर्षासाठी असतात, त्याचप्रमाणे आमचे डीजे मास्टर नक्कीच 5 वर्ष त्यांना या मैदानावरती होत आहेत. नक्कीच 5 वर्षाचा अनुभव म्हटल्यानंतर विशेष काही और आहे, कारण मी नव्यानं जॉईन झालोय. नक्कीच मला सुद्धा अनुभव होईल डीजे राज यांचा. मैदानाच्या आतमध्ये डीजे ऑपरेटर करण आहेत का? ओके, नक्कीच करण आपलं कौतुक असेल. चांगलं संगीत आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय वाड्यान वनले राकेश कांबळे. पहिलाच बॉल पंचांकडे पाहिला गेला. पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं बटन. धक्का क्रमांक 3. काय कमबॅक करता सर. मागील सामन्यामध्ये पाहिले गेले तर समोरचा संघ अर्थात आपण बाडीकर संघ आपण पाहताय पातोडे संघ आणि धावांचा डोंगर उभा केला होता. आता मात्र तो पराभव नक्कीच जिवारी लागलाय काय पातोडे संघाच्या बाजूनं, कारण आपण पाहताय त्याच प्रकारचा आता मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मित्रांनो, नक्कीच म्हणतात ना, प्रयत्नांची पराकाष्ठा सुटल्याशिवाय गुणवत्तेचा काठ गाठता येत नाही. संयम, सातत्य, संघर्ष ठेवल्याशिवाय विजयाची गाठ सुद्धा बांधता येत नाहीये. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. संयम आहे, सातत्य आहे आणि संघर्ष इथे आपण पाहताय जेबीसीसी भातळी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. काय वाटतं सर? नक्कीच थोडी चिंता वाढली. संघ मालकाची देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत किरणजी शिंदे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडस चिंतेचं सावट आहे, कारण की संघाने अपेक्षित सुरुवात केली नाहीये या मॅच मध्ये. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय करण आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा तर बॉलिंग ट्रॅकवर राकेश यांचा चेंडू त्याला मात्र फायनल खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनल आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र कोणत्या प्रकारचे धावे ते घेतले जात नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या निर्धाव चेंडू आपण एकदा फक्त धावसंख्येवरती नजर टाकूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राकेश गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली आहे. मीठ एकदा वे चेंडूवरती सेन्सिबल बॅटिंग करतायत, परंतु गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. सामना सुरू आहे जेबीसीसी भातळी आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडी या 2 टीम मध्ये. आणि या पुढील सामना असेल लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना. तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी आणि त्यांना फाईट करेल श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगले. या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
नक्कीच आता मात्र आपण शेवटाकडे चाललोय. सुरेख सुरेख चेंडू हाताळला गेलाय. आपण पाहिलं की स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मी मगाशी म्हणालो की मागील सामन्यामध्ये नक्कीच पराभव स्वीकारावा लागलाय आणि त्या पराभवाचा कुठेतरी वचपा काढायचा असेल तर मात्र आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि ते वेगळं केलं गेलंय आणि परिणाम सुद्धा सफल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हा टप्प्याचा आपण आता हाफ ट्रॅकर चेंडू एकदम स्मेल देऊन जाणारा चेंडू तो पाहायला मिळाला आणि थेट सेकंडचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी केली राकेशने. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 10. 5.00 सरासरीने 10 धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमने संघ थोडासा का होईना बॅकफुट वरती येतोय. किरण शिंदे आणि गणपत शेठ लाड पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये. 2 षटकांचा आपण खेळ पाहिलात. 12 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 4 गडी मात्र माघारी परतले. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अजय कांबळे पाहायला मिळत आहेत. सुहास आपण पाहताय स्ट्राईक एंड वरती. आरसीसी चिखलवाडी संघाचा हे सुपुत्र आपण पाहताय. त्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. पहिलाच बॉल अजय यांचा आपण पाहायला गेलं तर दिशाहीन गोलंदाजी नक्कीच ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि इथे मात्र या चेंडूला मात्र दंडित केले गेले पंचांच्या माध्यमातून. क्या बात आहे. नक्कीच शाहरुख खानची आठवण झाली ज्याप्रमाणे त्याने इशारा केलाय व्हाईट बॉलचा. नक्कीच सर, सिद्धू सरांची शैली ही अलग शैली आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारी शैली सरांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्टम पुल गेला डीप मध्ये. फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए छेरन. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, मोठा सोन्या. नक्कीच त्याची तब्येत थोडीशी बरी नाहीये त्यामुळे ते येऊ शकत नाहीये. कारण की खऱ्या अर्थाने प्रमुख उपस्थिती होती नक्कीच मोठ्या सोन्याची, परंतु त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे त्यामुळे नक्कीच ते येत नाहीयेत. जयेश पाटील यांचं कालीज. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके येत आहेत. एक षटकार आलाय फलंदाज सुहासच्या बॅटमधून. सुहास खेतल आणि करण ही जोडी आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हुक केला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहिला आणि लॉंग लेगला चेंडू फील्ड होतोय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 21. धावसंख्या 22 आहे. 22 धावा. फुलटॉस मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि कोणती चूक होत नाहीये. फुलटॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं या चेंडूवरती आणि फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद सुहास खेतल. बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्जुन
अर्जुनाला आपण पाहताय खेळाडू क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र आड्याबाडने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक फंबल नक्कीच झालेत. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने मात्र धाव फरक पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात शिवशंभू प्रतिष्ठान पातोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 2 मिनिटं आहेत. विकी शेलार सर या टीमकडे सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल कारण की यानंतर लीग मधील एक सामना 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल एकूण 4 सामने शिल्लक असतील या लीग मधील यानंतर. त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की आपण थोडस सहकार्य करायचं आहे आणि सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच सर. आणि सर हा सामना बघून नक्कीच आपण पाहतो ना की नवा दिवस एक नवी सुरुवात. त्या प्रकारे मागील सामन्यामध्ये ज्या चुका केल्यात ना त्या आता मात्र कुठेतरी सुधारण्याचं काम JBCC बातळी संघाच्या माध्यमातून मात्र केलं जातंय. धावसंख्या झाली त्याला 23 धावा 23. तसेच थोडासा वेळेकडे नजर टाकूया. 15 मिनिटं मित्रांनो पूर्ण झालेली आहेत. आता मात्र शेवटचा 1 मिनिट इथे बाकी असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तेवीस धावा धावफलकावरती लागल्यात. सांघिक 4था आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण. इथे मात्र प्रवीणचा बन्ना 8 बॉल इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहताय निर्धाव चेंडू. चला ऑनफिल्ड बेंचचा शेलार सर एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पहिलाच बॉल आपण पाहताय डॉट आणि इथे मात्र 16 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय. आता मात्र एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावर. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय अचूक लाईन अँड लेंथ वरती चेंडू मात्र रिलीज केला गेलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्लॉक षटक आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारा षटक आहे. मात्र इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बन्ना 8 इथे मात्र जाणलं फेरलं आणि त्याच प्रकारे मात्र चेंडू हाताळलाय. कारण फलंदाजाला ट्रान्स ओळखणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि तेच गोलंदाजच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याने जाणलं की अर्जुन कशा प्रकारे खेळणार आहेत आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र रिलीज केला गेला. पुढचा बॉल एक चेंडू इथे मात्र मिस डोका चेंडू हवेमध्ये फिल्डर चेंडू खाली येत आहेत. कोणती चुकी नाही मात्र इथे चुकी घडली आहे. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल. तर दोन्ही बॅटर एका बाजूला आहेत आपण पाहताय करण आणि एका बाजूला आहेत अर्जुन. काय जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण आणि अर्जुनची जोडी आहे. इथे मात्र भाग अर्जुन भाग असं नक्कीच म्हणावं लागतंय. कारण अर्जुन फक्त 2च धावा इथे घेतल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 5 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात पातवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क येत नाही. ते मात्र गोलंदाजीचा कौतुक करावा लागेल. कारण सुंदर स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. 4 षटकांचा अंत जरूर झालाय. धावफलकावरती धावा लागल्या 27. 28 धावांचं लक्ष असणार आहे. तेव्हा डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत.
विनंती असेल दीपकजी खोत साहेब आणि सुभाषजी कारंडे साहेब आपण या, कारण की उत्तमजी लोहार आणि सूरजजी वारंग साहेब येत आहेत, त्यामुळे विनंती असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दीपकजी खोत, माझा आवाज दादा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या त्वरित. संदीपजी चाळके साहेब चर्चा करतील दोन्ही संघ मालकांशी. अनिल भाई पाटील देखील चर्चा करतायत. आणि डेट चेंडू घोषित करतायत. धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र आहेत अमित पवार. पवारची पावर आपण पाहतोय त्याच्या गुणलेखनामध्ये, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती विनोद पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पवार साहेबांचे देखील मनापासून आभार मी मानतो. ओके, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र सुरेश चेंडू हाताला गेलाय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय. 28 धावांचं लक्ष आहे, एक माफक लक्ष आहे आणि ते लक्ष्याचा पाठलाग करताना जोडी आपण पाहताय. एका बाजूला राकेश कांबळे आणि तर साथ देत आहेत झहीर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील, तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला दीपकजी खोत साहेब आपण चर्चा करायची आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. झहीरचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का भाततळी या टीमला. इथे मात्र सर आपण पाहिलं ज्याची खरंच काही गरज नव्हती आणि तो फटका लगवण्याचं काम इथे झहीरच्या माध्यमातून केला गेला आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 3 नंबर 3चा खेळाडू अर्थात युवराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थात युवराज आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मात्र येथे समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती अर्थात 6 आणि 1 गडी मात्र माघारी परतले. आता झहीर मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर आलेत. युवराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावांचं लक्ष होतं, 6 बनल्यात. आता मात्र उलटी गिनती नक्की स्टार्ट करावी लागणार आहे. तर 18 बॉल आपल्या खात्यामध्ये आहेत आणि 22 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 22 ची गरज. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पॉईंट घेऊन गोलंदाज सूरज निकम आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हाताळले आणि सर राकेश मात्र पहिलाच बॉल येथे फेस करतील. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करूया. जुलेवाडी आणि करुंगली या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. चला थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल इथे मात्र सुरेश चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर अधिकची उचली आणि अधिकचा वेग इथे मात्र धारण केलाय आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो.
28 धावांचा मित्रांनो लक्ष आहे. 6 बनले आता. पुढचा प्रवास येथे पाहायला मिळेल आणि येथे मात्र काय घडलंय, जे लोक हवे होतं तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. एसट्यांचा घेतलाय वेध आणि येथे मात्र राकेश कांबळेला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. देऊ डीजे ला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. द्यायचं प्लीज मित्रांनो. आपण पाहता या एक गोड अनाउन्समेंट अर्थात लोकनेते आदरणीय बाळासाहेब पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थात 82वा त्यांचा वाढदिवस होता आणि या त्यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून एक बैलगाड्या शर्यतीचा थरार येत्या आपण पाहणार आहोत. दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्काम पोस्ट कोपाडे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे हा बैलगाडी शर्यतीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आसमानची नाद गमू दे मराठमोळ्या बैलगाड्या शर्यतीचा आणि आबाळीचा रंग चढू दे इथल्या लाल मातीचा, असा हा बैलगाडीचा थरार आपल्याला येत्या 16 तारखेला नक्कीच कोपर्डे येथेच्या मुक्कामी इथे पाहायला मिळेल. आणि या शर्यती थरारामध्ये आपण पाहिले गेले तर पहिल्या क्रमांकाचं इनाम असणार आहे 1,01,111 रुपयाचं आणि तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केसरी किताब हा सुद्धा इथे देण्यात येईल. तसेच या शर्यतीमध्ये आपण पाहिले गेले तर द्वितीय क्रमांकाचं जे इनाम आहे ते 71,111 आणि भव्य दिव्य चषक. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 51,111 व भव्य दिव्य चषक. तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 31,111 व भव्य दिव्य चषक. तसेच 5व्या नंबरचं पारितोषिक आहे 21,111 व भव्य दिव्य चषक. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक 11,111 व भव्य दिव्य चषक. तसेच 7व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,111 व भव्य दिव्य चषक. आणि या सगळ्या बैलगाडी शर्यतीचा थरार आणि या थरारचं आयोजन करतात आदरणीय सन्माननीय शिवसेना विधान सभा संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय बाजीरावजी कलंत्रे साहेब आणि युवा उद्योजक विजय करंडे साहेब यांच्या माध्यमातून हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो या थराचा आपण आनंद घ्या आणि नक्कीच या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवा. धन्यवाद.
पंच जरा 1 मिनिट सामना थांबवायचा गुणलेखकाच्या माध्यमातून थोडी चुकी झाली थोडा सामना थांबवायचा आहे पंच सामन्याला सुरुवात करा जाऊ मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज सुहास पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती मनगडचा वापर ताकदीचा वापर चेंडू होते फरार 6 धावांसाठी षटकार पुढचा बॉल इथे मात्र संयम आपल्याला पाहायला मिळाला छोटी धाव इथे घेईल जाईल का इथे मात्र दिवसा डावल्या आपण पाहिलं गेलं तर 4 वाजून 11 मिनिटांनी धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये केले आणि इथे मात्र आपण पाहताय विजय संपादन केलाय जिंकल्या संघाचे अभिनंदन तसे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन 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 विजय सामना आहे जुलेवाडी आणि करुंगले या दोन टीम मध्ये जुलेवाडी